कालबादी प्रेझेंट सह्याद्री चषक 2026 फ्री एंट्री मधला फायनलचा सामना आक्सा ते मड इंटरचे दोन संघ फायनल खेळताना दिसणार. एक साइडला असणार ते हिरादेवी भाटी आणि दुसऱ्या साइडला असणार ती म्हणजे नवानगर स्पोर्ट क्लब. नक्कीच बक्षिसांचा पाऊस पडणारच आहे फायनल मध्ये. जसं बॉल पडला की पैशांचा पाऊस सुद्धा होणारच आहे. परंतु बॉल पडण्याआधीच नवानगरसाठी प्राइज आलेला आहे. नवानगरचा कोणताही खेळाडूने फलंदाजाने षटकार ठोकला तर प्रत्येकी सूर्या कोहली यांच्याकडनं 100 रुपये प्राइज आलेला आहे. आणखी एक खुशखबरी, जो या स्पर्धेचा विजयी संघ असेल त्याला 10 किलो चिकन विवेक कदम साहेबांकडनं. नक्कीच खूपच प्रेम आहे त्यांचा क्रिकेटवरती. नक्कीच अक्साचे लेजंड धुरंधर दादा कुठे असतील, त्यांनी मंचावरती यायचं. नक्कीच पहिला चेंडूवरती षटकार. सम्राट बागुल सर मंचावरती यायचं आहे. आणि स्वप्नील कोळी याच खेळीसाठी जाणला देखील जातो. आता त्यासाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. हॅट्रिक जर मारली षटकारांची तर धक्का बॉईज यांच्यातर्फे 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. स्वप्नील कोळी पहिल्याच बॉलवर आता तडकलाय आणि कोणावर मारा केलाय तो म्हणजे उमेश. सर्वाधिक महत्वाची मॅच, जो कुठला संघ जिंकेल त्याला 10 किलो चिकन सुद्धा आहे विवेक कदम दादांतर्फे आणि लुसी यांच्यातर्फे 5 किलो सुद्धा. यावेळेला बैठक खेळायचा प्रयत्न, सर्कलच्या आज बॉलला अडवलाय आणि नक्कीच लुसी 11 मड यांच्यातर्फे स्वप्नीलच्या प्रत्येक षटकारासाठी 200. आणि मी कित्येक प्रायोजक पाहतो, कॉमेंटेटर साठी पारितोषिक आज त्यांनी देखील मला दिलंय. खेळाडूंसाठी तर लागतच, पण माझ्यासाठी देखील ते पारितोषिक लुसी 11 मड करण यांच्यातर्फे आलंय. थँक्यू. या वेळेला घडलंय काय, आज बर्थडे आहे भावाचा, पण विकेट आता गेली आहे त्याची. फलंदाज बाद. येस डीजे. आता रितेश आलाय बॅटिंग करिता आणि रितेशचे वडील म्हणजे विवेक दादा मैदानात आहेत मुख्य मंचावर. आता त्यांनी सांगितलंय जर रितेशने षटकार सजवला तर 5000 रुपयांचं पारितोषिक पहिल्या बॉलवर जर षटकार लगावला तर. आता पाहूया रितेश पहिल्या बॉलवर तो षटकार खेचतोय का. आणि उमेशने जर विकेट घेतली त्याला सुद्धा पारितोषिक आहे. स्वप्नीलची विकेट जर घेतली आणि उमेशने जर आता हॅट्रिक घेतली तर 5000 रुपये. आता काय इथे पारितोषिक लिहून द्या मला, आता इतकं लक्षात नाही राहत मला. आणि 500 सुद्धा आहेत हॅट्रिक साठी. पहिला चेंडू यावेळेला रितेश साठी होता, गॅप मध्ये ढकललाय, एक धाव मिळाली आहे, एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा आता स्वप्नील आला बॅटिंगवर. आता जर विकेट घेतली स्वप्नीलची 500 आहेत. काय सामना रंगलाय, काय स्पर्धा आपण पाहतोय. सह्याद्री चषक अगदी फ्री एंट्री असणारी ही स्पर्धा. आणि फ्री एंट्री जरी असली तरी मला वाटतं जितकं पारितोषिक आहे त्याहून जास्त पारितोषिक आता लगावले जात आहेत. आणि हेच प्रेम आहे. मडकर नक्कीच क्रिकेटवर प्रेम करतात, नितांत प्रेम आहे. उमेश वर्सेस स्वप्नील. या वेळेला कबरची दिशा निवडली आहे. पाटला
चेंडू झालाय फरार. धावा मिळतील पुढे 4. हा येतोय सह्याद्री चषक चौक सूचना. जो कोणीही फायनल जिंकेल त्याला 2,000 रुपये, 5 किलो चिकन, एक बॉक्स बियर, सगळी सोय आहे. लुसी 11 मॉड यामध्ये विकेट घेतली आहे काय? अपील झाली आहे नाही. फलंदाज सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. आणि आता षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 12. मित्रांनो 5 षटकांचा सामना आहे. वेळ जास्त घेऊ नका. दोन्ही संघ आपल्या मडचेच आहेत. लुसी 11 मोड म्हटल्यानंतर मला वाटतंय पारितोषिकांची पराकाष्ठा एकदा केली आहे त्यांनी. सगळी सोय विवेकदादांनी सांगितलंय जो कुठला संघ जिंकेल त्याला सनाया रिसॉर्ट मध्ये 12 खेळाडूंना फ्री 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 एंट्री. सायना रिसॉर्ट. योगेश दादांनी सुद्धा पारितोषिक लावलंय. मैदानाच्या बाहेर जे कोणी आता कॅच धरतील जर पीत असाल आता 200 झाले आहेत. एका कॅच वर 200 आहेत. पारा वाढलाय. सेन्सेक्स वाढलाय. उलटॉस होता यावेळेला मिस केली संधी. एक धाव मिळाली आहे. आणि पुन्हा एकदा चूक झाली की काय? नाही. 2 धावा मिळाल्यात. रितेश बॅटिंग वर आहेत. विवेक दादा काही लावायचंय का पारितोषिक? आता प्रत्येक षटकारासाठी 1,000. सेन्सेक्स मॉडेल. आज रविवार आहे. स्टॉक मार्केट बंद आहे पण मडकरांचं स्टॉक मार्केट चालू आहे. या वेळेला संधी आहे. बॉल उंच आकाशात. झेलबाद नाही होणार आहे. दुसऱ्या धावासाठी निघाले. स्वप्नील पळतोय आणि या 2 धावा देखील होतात पूर्ण. आता घडलंय काय? बॉल अगदी विकेटच्या एजला आदळून आलाय. पुन्हा एकदा शॉट थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव होते पूर्ण. म्हणजेच काय? एकंदरीत 3 धावा. स्पर्धेत फक्त आणि फक्त पारितोषिका आहेत. चांगला खेळ दाखवा. हा येतोय. परत येतोय. हा आला की मला भीती वाटते. नक्कीच रितेश सफाळ्याहून खेळून पुन्हा एकदा आपल्या गावची मॅच खेळण्याकरिता सीझनची मॅच खेळून आता गावाकरिता तो आलाय. आणि जर षटकारची तिकडी लगावली तर पुन्हा एकदा 1,000 रुपये स्वप्नीलसाठी. आता बॉडीवर आदळलाय हा बॉल. रनआउटची दाट शक्यता आहे. डिरेक्ट हिट नाही झालाय. रितेशसाठी प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. हे वडिलांचं प्रेम आहे. षटकार लगावा रितेश. प्रत्येक षटकारासाठी 1,000 मिळतील. लुसी 11 मोड शांत राहणार नाहीये. पुन्हा एकदा फोन येईल. स्वप्नील तुझ्यासाठी आता लुसी 11 मोड करून प्रत्येक षटकारासाठी 200. या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय पण लँड झालेला नाहीये. फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. आणि स्वप्नील दोघांकरिता प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. लुसी 11 मड करण भाऊन तर्फे ते पारितोषिक आहे. गुजरात वर्ण थेट ही मॅच पाहतायत. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी मध्ये सुद्धा या नावाची चर्चा होती. या खेळाडूंची सुद्धा चर्चा होती. आता त्यांच्यातर्फेच पारितोषिक आलंय. विवेक दादा आहेत. त्यांनी सांगितलंय जो संघ जिंकेल 12 खेळाडूंना फ्री 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 रिसॉर्ट मिळेल. एका दिवसाची फ्री एंट्री. ऑल एक्सपेन्सेस कवर्ड. पारितोषिक वाढतील. पारितोषिक वाढतील. योगेंद्र आलाय आता मैदानाच्या आत. संघाचा संयमी कर्णधार. आल्या आल्या ठोकलाय की काय? आणि बॉल हवेच्या लाटांवर स्वार होत बॉल निघालाय षटकाराकरिता. जास्त मादात आवाज असेल
विवेक दादांनी लगेच 500ची करकरीत नोट काढली आहे आणि या षटकारासाठी 500 आता माझ्या हातात आले आहेत. हे पकडा, तुमच्याकडे ठेवा. हे लिहून घे. योगेंद्र विवेक हा दादांतर्फे 500 आले. दादांनी 500 रुपयांची नोट दिली आहे. करकरीत नोट. अजून येतील नोटा, मला भरोसा आहे. यावेळेला सेन्सिबल फलंदाजी. आता हा 4 षटकांचा सामना नाहीये, 5 षटकांचा सामना आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा आता संधी आहे. कालपर्यंत एका कॅचवर 100 होते, आता 200 आहेत. षटकाची झाली आहे समाप्ती. धाव संख्या, धावा आता झाल्यात 25 धावा. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करा लगेच. आता प्रेक्षकांसाठी एका झेल करिता 300 रुपये आहेत. लुसी 11 वर 100, योगेश दादा 200. आता बघा, पहिले 100 होते, एलपी आली असती, त्यानंतर 200 झाले ट्यूबॉग येईल, आता 300 झाली आहे बडवायझर. आता संधी आहे, पुन्हा एकदा संधी आहे खेळाडूंकडे. जशी आता पैसे वाढतात प्रेक्षकांसाठी, खुर्च्या रिकाम्या होत आहेत, सगळे उठून उभे राहिले आहेत, कारण एका झेलसाठी 300 आहेत. आता योगेंद्र रिव्हर्स, काय फटका खेळलाय आणि किती धावा, किती काय घडलंय, पंच चर्चा करतायत. किती धावा आहेत, या चौकारच आहे, चौकार आहे. विवेक दादा आहेत ना, मी म्हटलंय मैदानाच्या आत. आतापर्यंत 500 आहेत एका षटकारासाठी. सेन्सेक्स वाढेल. लुसीकडून सुद्धा 200 आहेत. यावेळेला चांगला बॉल आहे, चांगला चेंडू, यावेळेला डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत. काय रंगली आहे स्पर्धा. ज्याप्रमाणे आयोजन करण्यात आलं होतं सह्याद्री चषकाच्या, आज त्याच स्पर्धेचा अंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये पारितोषिकांची लई लूट आहे, बरसात होते. खेळ चांगला करा, पारितोषिक येतील. डॉगेश भाई आले आहेत मैदानात, त्यांना बाहेर काढा. त्यांना सुद्धा वाटलंय त्यांच्यासाठी काही पारितोषिक आहे, म्हणून ते पण आलेत आणि त्यांच्या मित्रांना देखील घेऊन आले. 3-3 आहेत. यावेळेला योगेंद्र पुन्हा एकदा मनगटी फटका. दादा आणा आणा, आलेत 500, पुन्हा आलेत 1000 झालेत योगेंद्रसाठी. षटकार येतोय, कमॉन डीजे. गेल्या 3 दिवसात बॅटरी डाऊन झालेली, आता 102% चार्ज झालेत. चला बॉल द्या मैदानात सगळ्यांना, जितके ऑर्गनायझर आहेत सगळ्यांना. अक्षय गावातील आपले मेंबर सुद्धा आहेत. आडी माडी सगळं सगळं आहे. अक्षय गावातले सर्वच ग्रामस्थ सुद्धा आता खुश झाले असतील. दादांनी सांगितलंय सर्वच आयोजन कर्त्यांकरिता पाडी माडी आणि जे पाहिजे ते फ्री फ्री फ्री. काय स्पर्धा आहे,
कोण बघेल IPL. इथे सुरू आहे सह्याद्री आणि सह्याद्रीचा हा अंतिम करार. या वेळेला सेन्सिबल फलंदाजी, पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. स्वप्नील कोहली स्ट्रायकिंग एंडवर आलाय आता पुन्हा एकदा. स्वप्नीलची बॅटिंग या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. कर्णधार योगेंद्र सुद्धा साथीला साथ त्याच्यात देतोय. बराच वेळ झाला लुसी 11 वर्ल्डचं काही अपडेट आलेलं नाहीये. प्रमोद दादा येतंय का काही? प्रत्येक षटकारासाठी लुसी 11 वर्ल्ड यांच्यातर्फे 200 तर आहेतच. सुटोच! आणि या वेळेला झेल आता होईल का? स्वप्नील नुकसान करतोय प्रेक्षकांचं. झाडांमध्येच मारला षटकार. चला पुन्हा एकदा नोट आली आहे. ए पाल्या वाजवू ना गाणं आपण ऐकलं जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. एक आमचे मामा पातवाडीचे आहेत. आलेत का संतोष मामा आज? काल होते ते मैदानाच्या आत. आणि आज विवेक मामा आहेत. विवेक मामांनी तर अगदी धुडगूस घातलाय. शेवटचा चेंडू यावर अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अपील झाली आहे पण फलंदाज सेफ आहे. षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांअखेरीस धाव संख्या झाली आहे 42. 42 धावा झाल्या आहेत. येस डीजे. अशी आहेत धक्का बॉईज यांच्यातर्फे. आणि स्वप्नीलची जर विकेट घेतली तर 500. IPL सुरू आहे पण मैदानाच्या आत स्पर्धेला आलेलं उजूम आपण पाहतोय. ना आता नाही मारली. मारली तर हे दिले ना. त्यावेळेला सुद्धा बॉल उंच कशात आहे. क्षेत्ररक्षक आहेत. गोल! हा बॉल सुद्धा आर पार दमदार बहार. आणि उमेश आपण जर विकेट घेतली तर 200 रुपये आहेत. लुसी 11 मड ते गुजरातला आहेत ते इतके पैसे लावतायत. इथे असते तर काय बघायला नको होतं. या वेळेला मनगटी फटका आहे. किती धावा किती धावा. या वेळेला सुद्धा चौकार. 4 धावा येत आहेत. कमा डीजे. ते खेळाडू सर्व काही अगदी ओके मध्ये. येत राहा बाबा पैसे. पुन्हा एकदा चौकार आलाय. पारितोषिकच पारितोषिक आहेत. आता हे दोघं फलंदाज प्रेक्षकांचं नुकसान करतायत. कारण बॉलच इतक्या लांब मारतायत की प्रेक्षकच नाहीयेत. एक तर खाडीत नाही तर झाडीत. या वेळेला व्हाईट बॉलचा निर्णय येईल. नक्कीच येतोय व्हाईट बॉल. दोन्हीही संघ मडचे. दोन्हीही मडचे हे खेळाडू सुद्धा आणि प्रेक्षक सुद्धा मडचेच. म्हणजे ही ट्रॉफी कुठेही जाओ राहणार ती मड मध्येच. धाव संख्या 53. या वेळेला सुद्धा उंच गेला हा बॉल. 3 क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली.
विकेट कंप्लीट होते महत्वाचा फलंदाज बाद उमेशला मिळत आहे 200 लुसी 11 मड तर्फे. तर्फे आता पाहूया ती हॅट्रिक घेत आहेत का. धाव संख्या 53 53. चांगली खेळी करत असताना योगेंद्र आता परतलाय. आता दोन्हीही राईट हँडेड फलंदाज मैदानाच्या आत. पहिल्या पर्वात इतका भरघोस प्रतिसाद, स्पर्धा दुसऱ्या पर्वात नक्कीच मोठी असेल. पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेने. यावेळेला सुद्धा समोरची दिशा निवडली आहे. एक धाव तर मिळेल, दुसऱ्याचा आता प्रयत्न होणार नाहीये कारण थ्रो आलाय आणि आता डोक्यावरून सुद्धा गेलाय. या 2 धावा. धाव संख्या 55. पण हे चाललंय काय नक्की मैदानात? क्रिकेट आहे की आबाद उभी? धाव संख्या 55. हिरादेवीचा कर्णधार थोडा आता निराश पाहतोय आपण त्याला, कारण त्याला माहिती आहे महत्वाचा सामना आहे. धाव संख्या 55. चला बॅड लाईट होण्याआधी सेकंड इनिंग आपल्याला कंप्लीट करायची आहे. याच्या या ओव्हर नंतर सुद्धा अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे म्हणून घाई करा. यावेळेला अगदी यॉर्कर होता, यष्टीरक्षक चुकला. एक धाव मिळेल आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं धाव संख्या पुढे सरसावते. धावा आणि षटकाची झाली समाप्ती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ. धाव संख्या 56. शेवटच्या 6 चेंडूमध्ये पाहूया किती धाव बनतात. पण त्याआधी पुन्हा एकदा वळूया आमच्या डीजे कडे. पंच एक चेंडू शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे, एक लास्ट बॉल बाकी आहे. एक लास्ट बॉल बाकी आहे. स्कोरिंग थोडीशी चूक झाली होती तिथे, पण एक बॉल बाकी आहे. बरोबर आहे ना? एक बॉल बाकी आहे. एक ओव्हर बाकी. अरे एक बॉल बाकी आहे. कन्फ्यूज करू नका. त्याची चूक नाही, तो बरोबर बोलला. एक बॉल बाकी आहे दादा, एक बॉल बाकी आहे. मी सांगतो तुम्हाला नक्की काय घडलंय. पहिल्या चेंडूवर षटकार, मग चौकार, मग वाईड, मग विकेट, मग 2 धावा आणि मग एक सिंगल. म्हणजे एक धाव एक चेंडू बाकी आहे. चला एक बॉल बाकी आहे. फायनलची मॅच आहे. थोडं आता सगळेच एक्साइटेड झाले आहेत. ठीक आहे, होत राहतं. मनुष्यच आहे स्कोरर सुद्धा. आपण सगळेच मनुष्य चुका होतात. एक धाव घेतली होती या देखील बॉलवर, पण आता एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा संधी आहे आता फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. आपण पाहतोय हळूहळू सूर्य आता अस्ताकडे निघत चाललाय. अजूनही एक इनिंग बाकी आहे. यानंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ सुद्धा आहे. काही करायची आहे पुन्हा एकदा. या वेळेला शफल होत फटका खेळायचा होता. अपील झाली आहे. लावून अपील. फलंदाज बाद आणि 500 रुपये. हे कोणातर्फे आहेत? धक्का बॉईज. विकेट करिता 500. आलेली ही विकेट आपण पाहतोय. हे ओव्हर संपली ना? 3 ओव्हर झाले. स्कोर किती झाला? 3 षटकांची समाप्ती. धाव संख्या अब तक 56 झाली आहे. 4 षटकांची समाप्ती झाली. शेवटचं एक षटक आहे. शेवटचे 6 बॉल. शॉर्ट बॉल होता यावेळेला. स्लॅश केलाय समोरच्या दिशेने. चेज मोठा आहे. बॉल अडवलाय. चांगला एफर्ट, पण 2 धावा पूर्ण. गुरु यादव साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय आणि त्यांचं देखील मंचावर आपण करूयात स्वागत. या स्पर्धेत महत्वाच्या क्षणी आता ते देखील येत आहे. तर गुरु यादव यांचा आपण सन्मान देखील करणार आहोत. पण आता त्यांचं स्वागत होत आहे मुख्य मंचावर.
पुन्हा एकदा आता घडलंय काय मैदानाच्या आत डॉट बॉल येतोय आता दक्षसाठी पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत लुसी 11 मड जितके पैशात त्यांनी लावलेत मला वाटतं 2 एंट्री झाले असत्या प्रमोद आणि ते पण लाखाच्या स्पर्धेत चला पुन्हा एकदा 6 मारली तर आता विवेक दादा सुद्धा सांगतायत अतिरिक्त 500 आहेत सिद्धार्थ साठी यावेळेला रोवर फुल टॉस समोरची दिशा षटकार आलाय आणि पहा तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला कमॉन डीजे सिद्धार्थच्या हाताला इंजरी असून सुद्धा आज गावची मॅच खेळण्याकरिता तो आलाय गाव संख्या 64 धावा 64 प्रेक्षकांनी आता ही कॅच ड्रॉप केली आहे पुन्हा एकदा 500 आहेत जर षटकार आला तर व्हाईट बॉल आलाय धावसंख्या 65 फायनलची मॅच त्यामध्ये आता धावा बनतायत प्रेक्षक सुद्धा आता उभे आहेत कारण प्रत्येक जेल करिता 300 रुपये आहेत व्हाईट बॉलचा निर्णय आलाय मैदानाच्या आतून यावेळेला सुद्धा अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू आहे बॉल थर्ड मॅनच्या दिशेने आलाय बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय पण तोपर्यंत या 2 धावा 67 धावा आता 67 पारितोषिक आणि फक्त पारितोषिक परमेश्वर दादांचा हात अगदी भरलाय पैशांनी आता नक्कीच अक्सा ग्रामसेवा मंडळाचं देखील मनपूर्वक आभार आहे ज्या पद्धतीने आज हे मैदान त्यांनी रचून ठेवलंय आणि त्याचमुळे ही स्पर्धा देखील या मैदानात खेळवली जाते त्यांचं देखील या स्पर्धेकरिता तितकंच योगदान पण आता फलंदाज रन आउट फलंदाज बाद कमॉन डीजे इतकं मोठं मैदान राखून ठेवणं या मैदानाची साफसफाई त्या मैदानावर गवत उगवणं पावसाळ्यानंतर ग्रास कटिंग करणं आणि पूर्ण वर्षभर हिरवळ आणि फक्त हिरवळ या मैदानावर म्हणून एकदा एक्सा ग्रामस्थ मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये अक्सा मंडळासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झालेल्या आहेत मोठा फटकाय बॉल चाललाय हवेच्या लाटांवर स्वार होत पुन्हा एकदा षटकार शेवट गोल आलाय षटकार येतोय आपण पाहूया किती झाली आहे धाव संख्या झाली आहे 74 75 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात पण त्याआधी देऊयात आमच्या डीजेला संधी
म्हणजे जमा सुद्धा आहेत आणि त्या 700 रुपयांचं आता टॅली देखील केलंय आम्ही. आणि आता उमेशने जर हॅट्रिक षटकार लगावला तर नक्कीच 500 रुपयांचं पारितोषिक धक्का बॉईज यांच्या मार्फत. चला बॅटर पाठवा, तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. लगेच तिसरा फलंदाज सुद्धा जाऊ द्या. चला फिल्डर लगेच फील्ड सेटअप लावून घ्या. हिरादेवी संघ तेच सांगतायत की लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण आता वेळ नाही आपल्याकडे. 75 धावांचं एक लक्ष आहे. उमेशने जर हॅट्रिक षटकार खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक धक्का बॉईज कडून जो आहे, आणि जर तसं झालं तर धक्का बॉईज यांच्याकडून 500 आहेत. लुसी 11 मड यांच्यातर्फे 5000 आहेत, म्हणजे 5,500 रुपयांचं पारितोषिक. आणि प्रत्येक षटकारासाठी 200 तर आहेतच. चला चला घाई करा लवकर, वेळ नाही आता आपल्याकडे. आणि नक्की जो कुठलाही संघ जिंकेल त्याला सायना रिसॉर्ट मध्ये फ्री 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 एका दिवसाचा स्टे विवेक दादांतर्फे आहे. सगळं काही कव्हर आहे 12 खेळाडूंकरिता, त्या संघाच्या 12 खेळाडूंकरिता. आणि त्यासोबतच तुषार मॅडमचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसात देखील आपण त्यांना पाहिलं होतं, पण पुन्हा एकदा त्यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम मैडम, फिर एक बार आपका भी स्वागत है. चला मॅच लावते सुरुवात. मेगा फायनल सेकंड इनिंग. पहिलाच बॉल एज आहे का? आता पंचांचा निर्णय येतोय आणि बोट गेलाय आकाशाकडे. लुसी 11 यांच्यातर्फे आता पारितोषिक आलंय 200 रुपये. डीजे ब्रह्मा आता नवानगर ऐका, नीट ऐका मी काय बोलतोय. विवेक दादांनी सांगितलंय त्यांचा मुलगा पण खेळतोय आणि आज पहिल्यांदा ते फायनल बघण्याकरिता आलायत. आता त्यांचा डिसिजन असं आलंय, फक्त फायनल जिंका, निराशा करू नका आणि फक्त फायनल जिंका. त्यानंतरची सोय ती दादांतर्फे. ट्रॉफी तर फ्री आहे, पण त्यानंतरची सोय देखील फ्रीच आहे. नाराज करू नका, बाकी काही त्यांच्यावर सोडून द्या. या वेळेला काय घडलंय, अपील झालीये, पण आता व्हाईट बॉल येतोय. चला नवानगर साठी पुन्हा एकदा आता संधी आहे. जर जिंकला तर मनसन रिसॉर्ट मध्ये फ्री 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 स्टे आहे. स्वप्नील पाटील यांच्यातर्फे आता नवानगर साठी आलेलं पारितोषिक आहे. फक्त फायनल जिंका. विवेक दादा सुद्धा सांगितलंय, बाकी माझ्यावर सोडा. यावेळेला संधी आहे, विकेट महत्वाची आहे. ड्रिल बाद होईल का? नाही, बॉल मैदानाच्या आतच आहे. नक्की जयेश कोहली आणि त्यांच्या पार्टनर करिता सुद्धा पारितोषिक आहे. सर्वांसाठी पारितोषिक आहेत. वाढवा, दादाचं बोलतोय. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. आता हा महाअंतिम सोहळा आहे, शेवटची इनिंग आहे. यावेळेला सुद्धा गतीमध्ये केलेलं परिवर्तन आहे. एक धाव मिळेल आणि डिरेक्ट हिट आहे. आता जर डिरेक्ट हिट असला तर फलंदाज बाद आहे का? नाही. पण प्रेक्षकांना आता मी एक विनंती करतोय,
सह्याद्री आणि हे आयोजन जर आवडलं असेल, ऍडव्होकेट राकेश राजपूत यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत की नको? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय आयोजन, काय नियोजन. आणि आयोजकांसाठी सुद्धा विवेकदादांनी सांगितलं सगळं काही फ्री आहे. आता मला वाटतं मीच राहिलोय. मला पण फ्री आहे. म्हणजे बाप रे बाप. म्हणून मला मळला आलो ना की मला माहिती आहे मी फक्त कपडे घेऊन येतो. बाकी सर्व काही आहे इकडे फ्री आहे. येस आणि आता विकेट आलाय. किती धावा मिळतील? बॉल सीमा रेखेलगत चाललाय. प्रयत्न सुरू आहेत. नाही धावतोय. चौकार आलाय 4 धावा. आणि नक्की जसं मी उल्लेख केला मळला येतो तर फक्त कपडे घेऊन येतो आणि त्याच्या मागचं मोठं कारण म्हणजे माझा मित्र अक्षयाचा पार्थ म्हात्रे. अगदी मनाचा राजा आहे. तुम्हाला सांगतो इकडे येशील फक्त कपडे आण. कधी कधी सांगतो कपडे पण आणू नको ते पण मी देईन. म्हणजे इतकं मोठं मन या मड मधील रहिवाशांचं आहे. मॅट्रिकला पुन्हा एकदा 500. सूर्या कोळी यांच्यातर्फे काय वळवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर एकदा गरम घेतली आहे. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल डॉट येतोय. हा सामना आता बिग बॅटल आहे. एका बाजूला योगेंद्र, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उमेश. दोन्हीही दर्जेदार धडाकेबाज खेळाडू. दक्षिणी जर कॅच पकडली तर लुसी 11 मड यांच्यातर्फे 200 रुपये. या वेळेला रिव्हर्स पुन्हा एकदा उमेशचा ब्रँड मैदानात झळकताना आपण पाहतोय शंकर. टीम साठी की कोण आहे? स्वप्नील पाटील कडून ना. चला नवनगर स्पोर्ट्स क्लब पुन्हा एकदा ती सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्वप्नील पाटील दादांनी सांगितलंय जयेश कोहली हे त्यांचे मित्र आहेत आणि त्यासोबत जर नवानगर संघ जिंकला तर सर्वांना रिसॉर्ट पुन्हा एकदा फ्री फ्री फ्री. या स्पर्धेत विवेकदादांनी सुद्धा सांगितलंय कुठलाही संघ जिंकू द्यात त्यांना सुद्धा रिसॉर्ट फ्री 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 आहे. आता पाहूया साईना रिसॉर्ट मध्ये कुठला संघ जाईल. साईना रिसॉर्ट सुद्धा फुल असेल. मंथन सुद्धा फुल असेल कारण आता फ्री 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 आहे सर्वांना. प्रेक्षकांनो कॅश धरा. 300 रुपये आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एलपी आली असती नंतर ट्यूबॉक आता बडवायझर येईल. यावेळेला सुद्धा चांगला बॉल येतोय. गतीमध्ये केलेलं परिवर्तन आहे. एक धाव मिळाली आहे. एकाच धावेवर आता संपुष्ट देखील होत आहे. एक सिंगल भेटते. काय सामना रचतोय आता मैदानाच्या आत. पारितोषिक आणि पारितोषिक. पाऊस पडलाय फक्त बादली घेऊन या. पावसाचं पाणी टिपा. पारितोषिकच पारितोषिक आहेत. लुसी 11 मडनी सांगितलंच आहे जो कुठला संघ जिंकेल एक बॉक्स बिअर माझ्यातर्फे. शेवटचा नाही तर एक बॉल राहिलाय. पुढे एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर. यावेळेला शॉर्ट बॉल आणि आता विकेट टिपली आहे. कोणाची? मैदानाच्या बाहेर चाललाय उमेश. लुसी 11 करून 200 रुपये. येस डीजे.
अध्यक्ष म्हणजे संदेश दादा ठाकूर यांचं देखील मुख्य मंचावर आगमन होत आहे. तर संदेश ठाकूर यांचं देखील शुभागमन झालंय. साहेब स्वागतम, आपलं देखील स्वागत आहे. आणि त्यांना देखील आपण मुख्य मंचावर येण्याची आता मुभा देतोय. तर आता ज्यांनी कॅच टिपलाय ना जितेंद्र, त्यांना विवेक दादा सांगताय जी बियर आवडते ती बियर त्यांच्या जितेंद्रसाठी. होळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आज सगळे प्लेयर मला वाटतं भिजूनच घरी जातील. पहिलाच बॉल या वेळेला विकेट आहे का? आउट आहे आतापर्यंत. लाऊड अपील धरली आहे आणि वेस्टर्नच्या मागे काय विकेट किपिंग आहे. पुन्हा एक देखील सांगितली आहे. विरार मधील मंथन रिसॉर्ट, जयेश कोहली, रोशन शेट्टी यांच्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट असेल, पण त्यासोबत पूर्ण संघ जर जिंकला तर सायना रिसॉर्ट की मंथन, आता हा चॉईस त्यांचा असेल. स्वप्नीलचं म्हणता ना यांचं विवेक दादांचे परम मित्र पवन दादा सुद्धा आहेत इथे. आता पहा नवानगर, तुमच्याकडे चॉईस आहे सायना की मंथन, पण त्याआधी जिंकावं लागेल. विरार की मड असं आहे. बरोबर आहे. विरारला जायला ट्रेन लागेल, मडला जायला काही नाही. यावेळेला अजून एक चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट. पण दादा आता सध्याची परिस्थिती पाहता मड मध्ये जरी जायचंय ना तरी खूप वेळ लागतो. अर्ध्या तासात पोहोचाल. काय गोलंदाजी होते. डॉट बॉल आलाय. स्वप्नील कोळी हा देखील मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळतोय. यावेळेला संधी आहे गेल मारण्याची. पुन्हा एक विकेट, पुन्हा एक विकेट प्रदान करून. याच्या आधी पण विकेट घेतली ना आता 200 जितेंद्रला. डायरी भरली आहे. जितेंद्रला 200, स्वप्नीलला चालेल. जितेंद्रला 400, स्वप्नीलला 200. एक सिंगल आली आहे पुन्हा एकदा आणि दुसऱ्या धावेसाठी निघालेत सुद्धा. आणि या 2 धावा आता पूर्ण होतात. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांअखेरीस धाव संख्या आता झाली 18. समीकरण आता आपण कळूयात किती पाहिजे मैदानाच्या आत. 18 चेंडू 57 ची गरज आहे. धाव संख्या झाली 18. नक्कीच हे जे पारितोषिक आहे ते फक्त आणि फक्त प्रोत्साहन वाढवण्यासाठी आहे. यामध्ये कुठेही राजकारण नाहीये. 18 चेंडू आणि 57 ची गरज आहे आता. शॅम्पियन होईल 2000 कॅश आणि 5 किलो चिकन, एक बिअरचा बॉक्स. नक्कीच आता जो कुठलाही संघ जिंकेल 2000 रुपये तर आहेतच. 5 किलो चिकनही घ्या, एक बॉक्स बिअरही घ्या, सगळी सोय आहे. फक्त आता चांगला खेळ करा. लुसी 11 मॉल च्या नावाने हे पारितोषिक आहे. कारण भाऊ लगेच मेसेज करतात प्रमोदना आणि सांगतात आता हे लावा, आता यावर हे करायचं आपल्याला. फक्त आणि फक्त पारितोषिक आहेत. 10 किलो फायनल चिकन आणि चला जर आता पुन्हा एकदा जर सामना जिंकला नवनगरने तर 10 किलो कोणीही जिंकला तरी 10 किलो चिकन आता विवेक दादांतर्फे सुद्धा आहे. आणि शायना रिसॉर्ट मध्ये सुद्धा 1 डे पिकनिक फ्री आहे. फ्री आहे, कोणी पण असू द्या. लक्षसाठी प्रत्येक विकेट करीता आता 200 रुपयांचं पारितोषिक आहे. लुसी 11 मड या बोला मॅच चिकन लॉंग स्टॉप रिजन कडे आलाय. पाठलाग होतोय. बॉल अडील का आता अडलाय सुद्धा. आणि या 2 धावा. 18-57 असं समीकरण होतं. आता 17-55 पाहिजे आहेत. 17 चेंडू 55 धावा. जो जीता वही सिकंदर. 17 चेंडू आणि 55 ची गरज. 17 मध्ये 55 करायचे आहेत.
त्यावेळेला संधी आहे, बॉल आकाशात, गेलबाद होईल का? नाही, संधी आता गमावली आहे रोशनदादा. होते, एफर्ट चांगला होता पण मॅच कंप्लीट झालेली नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा, 16 चेंडू आणि 53ची गरज. रोशनने कॅच पकडले तर टुबकचा अख्खा बॉक्स. रोशन दादा, आता तुमच्याकडे कॅच आली, जर तुम्ही पकडली तर ट्यूबॉक्सचा एक अख्खा केस आहे तुमच्यासाठी विवेक दादांतर्फे. म्हणजे पाऊस पडलाय आज. पूर्ण मुंबईच्या बियर कंपनीज आणि बियर बॉक्स मड मध्ये झाले आहेत. टुबकचा अख्खा बॉक्स. जर त्यांनी कॅच पकडली तर ट्यूबॉक्स स्ट्रॉंग सांगतायत हा, स्ट्रॉंग. यावेळेला समोरच्या दिशेने गेलेला हा स्ट्रोक आहे. एक धाव मिळते, समीकरण बदलत आहे आणि आता इक्वेशन जाऊन पोहोचलंय. धाव संख्या झालेली आहे 23. 15 चेंडू, 52 धावांची गरज. सह्याद्री चषक 2026 आपण पाहताय. ऍडव्होकेट राकेश राजपूत यांची संकल्पना पहिल्याच वर्षात अगदी सुपर हिट. कॅच कॅच पकडल्यानंतर सँडी करणं व्हेज मंचुरियन. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे, जेलबाद होण्याची शक्यता होती पण पुन्हा एकदा बॅट बॉल सोबत पाहतोय. एका धावेला आता दुसऱ्या धावेत देखील रूपांतर झालंय. तिसऱ्या धावेकडे स्ट्राईक घेतील का? स्ट्राईक घेत आहेत. विकेट आता डाऊन झाली आहे. एस डीजे म्हटलं होतं विवेक दादा आले आहेत तर कोणालाही निराश ते करणार नाही आहेत. आज महत्वाची सूचना आहे. पार्थ म्हात्रे आणि त्यांचा पूर्ण यंग ब्रिगेड आणि त्यांच्यासाठी आता आलेलं हे पारितोषिक या बॉल नंतर मी सांगेन. यावेळेला अजून एक बॉल होतोय डॉट. ती काय नाही, वाईट बॉल आलाय. तर ऐका आता मी काय सांगतोय. अक्षयकरांसाठी आता पारितोषिक आलंय विवेक दादांतर्फे. एक केस बिअरची जी पितात ती आणि 10 किलो चिकन सुद्धा आलाय. हे मैदान जे आपण राखलंय त्याच्याकरिता हा सन्मान आहे. शॉर्ट बॉल, बॅटची कड, बॉल लॉंग सब रिजन मध्ये. एक धाव आली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होता, शतकाकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला हवाले वतन साथियो. फलंदाज बाद, स्ट्राईक रोटेट, विकेट सॅक्रिफाईस. येस डीजे. फक्त प्रोत्साहन. अगदी फक्त हे प्रोत्साहन आहे, यामध्ये कुठलंही पॉलिटिक्स इन्व्हॉल्व नाहीये. फक्त आणि फक्त आपल्या या खेळाडूंसाठी हे प्रोत्साहन आहे. अक्षयकर देखील सुद्धा आता खुश असतील कारण ज्याप्रमाणे हे मैदान त्यांनी आज रचून ठेवलंय, महत्वाची गोष्ट ती देखील आहे. यावेळेला हा स्ट्राईक मी स्वतःकडे घेतली, याचं प्रमाण देणारा हा फटका. ढगात लाईटिंग आली आहे, षटकार येतोय. 6 धावा. धाव संख्या झाली 33, 33. किती पाहिजे किती पाहिजे. समीकरण मी पोहोचवतोय तुमच्याकडे. 12 चेंडू, 42 ची गरज आहे. जर हा सामना हिरादेवी संघाने जिंकला तर नक्कीच त्यांची कामगिरी प्रेक्षक सुद्धा लक्षात ठेवतील. हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, काही येऊ शकतंय. आणि म्हणूनच अपयश आलं तर लाजू नका आणि विजय जर मिळाला तर माजू नका. हा क्रिकेटचा खेळ आहे. आज ढगात तर उद्या पाताळात, काही येऊ शकतं. मेहनत करत राहा, प्रयत्न चालू ठेवा. 12 बॉल 42 ची गरज आहे. मैदान प्रेक्षकांनी खच भरलंय. प्रेक्षकांसाठी प्रत्येक जेल करिता 300 रुपये आहेत. पाहूया आता ती संधी मिळते का. 12 बॉल 42 ची गरज. जितावं शकतो. 12 मध्ये 42. पाहूया काय घडतंय आता. शॉर्ट बॉल, यावेळेला लेग कटर सुद्धा होता.
आता 11 बॉल 41 धावांची गरज आहे. चला प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा सूचना येते. याआधी 300 होते, आता प्रत्येक कॅच साठी 400 झालेत. लुसी 11 मड यांच्यातर्फे 200, योगेश दादांतर्फे 200, म्हणजे एक झेल 400 रुपयांचा आहे आता. आणि योगेन करिता वेगळे 1000 रुपये लुसी 11 मड यांनी मारलेत सुद्धा, जीपे केले 1000 रुपये प्राप्त होय. आणि रोशन दादा, आपण जर कॅच पकडली तर विवेक दादा सांगतायत टिपॉक स्ट्रॉंगची एक केस फ्री. पुन्हा एकदा वयात मैदानाच्या आत या वेळेला सुद्धा सफल केले, सफल झाले. आणि दिवसभर पारितोषिक लगावत होता, त्याला आता पारितोषिक मिळण्याची संधी होती, गमावली आहे. पहिल्यांदा फायनल बघायला बसलो आज. स्वप्नील विवेक दादा सांगतायत पहिल्यांदा मॅच बघायला बसलो, फायनल निराश करू नका. या वेळेला मॅचची काय लागली आहे, बॉल सीमारेखा लगत येतोय, एकदा पूर्ण झाली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा होत आहेत पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट्स, त्याला परत आणा. गेलाय सीमारेखा लगत, 2 धावा झाल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत आता, आणि या 2 धावांनी धावसंख्या देखील पुढे सरकते. या स्पर्धेत प्रेक्षक असो, खेळाडू असो, समालोचक असो, सर्वांसाठी बक्षीस आहे. पण आता पुन्हा एकदा मैदानाच्या आत रंगलाय हा सामना. घडलंय काय, बॉल वाईड आहे का, निशांत सांगतायत वाईड आहे. पुन्हा एकदा सर्वच मडच्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे, राजपूत साहेबांचं जर हे आयोजन आवडलं असेल, एकदा जोरदार टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज येऊ द्या. आणि कॅमेरामॅन, तुला देखील निराश केलेलं नाहीये, तुझ्यासाठी सुद्धा 500 आले आहेत. लुसी 11 मड, आता संधी आहे, कॅच होत नाहीये. एका धावेला पुन्हा एकदा 2 धावेंमध्ये केलंय परावर्तित. प्रयत्न सुरू आहेत. कॅमेरामॅन ऐकलंय का, हात दाखव. हा, कॅमेरामॅनचा सुद्धा इशारा आलाय, तुझ्यासाठी सुद्धा 500. आणि विवेक दादा सांगतायत त्यांच्याकडून सुद्धा 500 कॅमेरामॅन करिता 1000 रुपये. आणि जे सिस्टम ऑपरेशन करतायत त्यांना हे 500, आणि त्यांना जे कॅमेरामॅन आहेत त्यांना सुद्धा 500. विवेक दादा, काल कुठला एटीएम मध्ये गेला होता? एटीएम घरातच आहे. या वेळेला अजून एक चांगला बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. होळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने फक्त पारितोषिक आहेत या मैदानात. या वेळेला खेचून मारलाय, लांबच मारलाय. मेहनत अशी करा की हरला तरी इतिहास आणि जिंकला तरी इतिहास. षटकार आलाय, 6 धावा. जिथे या 24 धावा बनवू शकतात. पण आता मैदानाच्या आत सामना रंगलाय मेगा फायनलचा. मान्यवर देखील मैदानाच्या आत उपस्थित आहेत. 6 बॉल 24. चला नवानगर, लगेच घाई करा. फर्स्ट इनिंग मध्ये त्यांनी देखील घाई केली होती हिरादेवी संघाने. 6 मध्ये 24 करायचे आहेत. काय आले तो फायनल 6 मध्ये 24 करायचे आहेत. फक्त आणि फक्त पारितोषिकांची लई लूट या स्पर्धेत. जो जिंकेल तो शाइना रिसॉर्ट. आणि स्वप्नील पाटील दादांनी सुद्धा सांगितलंय, जर नवानगर संघ जिंकला, जयेश कोहली, रोशन कट्टी आणि त्यांचा पूर्ण संघ मंथन रिसॉर्ट विरार.
आता चॉईस खेळाडूंची आहे, विनर की मड, कुठेही जा दोन्हीकडे फ्री आहे. मागून आवाज येतोय दोन्ही रिसॉर्ट पाहिजे, एक एक दिवस जाऊ शकतो का? हो हो जाऊ शकता, चला म्हणजे ती पण ऑफर आहे. एकदा विरारला जा, एकदा मडला जा. कडून 5 किलो चिकन तर आहेच जिंकणाऱ्या संघाला, पण त्यासोबतच जो संघ जिंकेल 2,000 रुपये सुद्धा आणि एक बिअरचा केस. 6 बॉल 24 करायचे आहेत. प्रेक्षकांना विनंती, एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ द्या. 6 बॉल 24 फायनलचा सामना. या वेळेला एक सिंगल दिली आहे, म्हणजेच काय, आता स्वतःच्या फलंदाजावर दाखवलेला भरोसा आहे. भरोसा तेव्हाच दाखवला जातो जेव्हा मैदानाच्या आत तुम्ही तसं काम करता, आणि ते काम आता या फलंदाजाला करावे लागेल. 5 चेंडू 23 करायचे आहेत. आणि हिरा देवी, आपण जरी जिंकलात तरी विवेक दादा सांगताय शाहिना रिसॉर्ट आपल्याला देखील फ्री 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 आहे. जितावं सेकंड बरोबर आहे. 5 मध्ये 23 करायचे आहेत. PLD स्पोर्ट्स या वाहिनीवर सुद्धा थेट प्रक्षेपण, त्यांच्यातर्फे एक बॅट सुद्धा, आणि प्रो लीग स्पोर्ट्स वर देखील गेल्या 2 दिवसात 30,000 लोकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. काय उच्चांक गाठला या स्पर्धेने. आणि OTC यांनी सुद्धा बॅट दिलेली आहे, वैभव बोधनकर. 5-23 या वेळेला बॉल डिलिव्हर करताना पडलेत. बॉल आलाय. 5 चेंडू आणि 22 धावा. 5 मध्ये 22 करायचे आहेत. या मैदानात मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय डावखोरा फलंदाजांचा बोलबाला राहिलाय, आणि आता 5 मध्ये 22. आणि नक्कीच काळवा देवीच्या सिद्धार्थनी सुद्धा 5 मध्ये 22 चेस केले आहेत. आता सुद्धा संधी आहे. या एका सामन्यात जरी खेळी केली तर नक्कीच पुढील 1 वर्ष या सामन्याची आठवण असेल मडकरांना. 5 मध्ये 22 आहेत. या वेळेला ऑफ कटर, चुकलीय संधी. 4 बॉल 22. आता स्वतःला सांगावं लागेल सामना संपलेला नाहीये, कारण आम्ही आज उसलेलो नाही आहोत. मनके जीते जीत है, मनके हारे हार, हार गए जो बिन लढे उनपर है धिक्कार. म्हणून सांगतोय प्रयत्न करा. 4 मध्ये 4 षटकार आले तर हा सामना विजयी आपण होऊ शकता. पाचवाडीचा ओंकार कोळी सुद्धा दिवसभर मैदानाच्या आत होता, त्यांनी देखील अंपायरिंग केली आहे. 4 मध्ये 22 फुलटॉस, आणि या वेळेला खाडीच्या सुद्धा बाहेरच फेकलाय. आता समीकरण बदलत आहे. 3 बॉल धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण आम्ही अजूनही हरलेलो नाहीये. मी म्हटलंय मनातून हरलात तर कुठलाही सामना जिंकू शकत नाही, पण मनातून प्रभूच्या शक्ती असली तर कुठलाही सामना तुम्ही हरवू देखील शकत नाहीये. 3 बॉल 16 धावांची गरज. मैदानाच्या आत सामना तापला. आता प्रेक्षकांनो टाळ्यांचा आवाज होऊ द्या. 3 बॉल 16. रोशनने कॅच पकडली तू बघ ना. या वेळेला बॅटची गाडी लागली आहे. किती धावा मिळतील? एक पूर्ण झाली आहे, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा होत आहेत पूर्ण. आता समीकरण बदलतंय, आणि आता 2 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. आता इथून नवानगर संघ आज विचार करत असेल की अतिरिक्त धाव नको आहे. लाईन टच नो आहे. पंच निशांत आहेत, त्यांच्या नजरेपासून काही चुकणार नाही. 2 बॉल 14. रोशन दादा कॅच पकडाच, कारण विवेक दादांनी इतकं सांगितलंय रोशनने जर कॅच पकडली 1 बॉक्स बिअर. कमळच का 40 वर गेलतोय. 40 धावांना ऋतिक वैयक्तिक खेळतोय. संघाचं नाव आता रोशन करेल का? 2 बॉल 14 ची गरज. षटकार, बॉल चाललाय ढगात लाइटिंग करत. 6 धावा येत आहेत. कबड्डीचे
शेवटचा एक बॉल आणि धावांची गरज आहे. 4 पाहिजे ऋतिकला. अरे ते सोड एक चेंडू आणि 8 धावांची गरज आणि ऋतिकला अर्धशतकासाठी 4 धावांची गरज आहे. या वेळेला बॉल आलाय डॉट. नवानगर स्पोर्ट्स क्लब या वेळेला महाविजेता संघ ठरलाय या सह्याद्री चषकाचा. आता होतात गाणं. कच्च्या ज्याने आपला पूर्ण 3 दिवस समालोचन केलं त्यांच्यासाठी माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू विवेकदा. 1000 रुपयांचं पारितोषिक माझ्यासाठी सुद्धा आता आलंय आणि विवेकदा म्हटल्यानंतर लगेच कडकडीत नोट आल्यात. 1000 रुपये आले. थँक्यू. चला काय सामना रंगला. आता वळूयात आपण प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे. लाईट्स ऑन करायचे आहेत. नवानगर संघ जिंकलाय आणि आता जल्लोष आहे. शायना रिसॉर्ट दादाने आधीच सांगितलेलं फक्त जिंका बाकी काय ते मी बघतो. चला या प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनीसाठी. 57 में छोटी 57 में 34 जो 57 जो लगभग का 91 29 130 मारा उसने और विकेट कितने है? इसको बोला ना पहले लिखे है ना बोलो ये आएगा भी नहीं ये इधर आएगा पता है नहीं नहीं उमेश जाएगा दूसरा कौन है चेक को बोला पहले उमेश